बातमी राष्ट्रवादीच्या गोटातून राष्ट्रवादीच्या पत्रावरून जोरदार वादंग हा निर्माण झालेला आहे। हे पत्र बाहेर आलंच कसं यावरून सध्या राष्ट्रवादीमध्ये वाद निर्माण झालेला आहे। पत्र नेमकं कोणी बाहेर आणलं या संदर्भात आता राष्ट्रवादीमध्ये तपास सुरू आहे। मात्र या पत्रावरून आयोगाला दिलेल्या पत्रावरून राष्ट्रवादीमध्ये वाद निर्माण झालाय। रामदार शिवाजी गर्जे यांच्या सोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी, तो पाहूया। निवडणूक आयोगाला जे पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये फक्त दोघांच्याच पदाचा उल्लेख केला होता। एक म्हणजे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या सुनेत्रा पवार आणि दुसरं म्हणजे तुमच्या नावाचा उल्लेख पदासह केला होता। नेमकं हे पत्र कोणाकोणाच्या समोर तयार करण्यात आलेलं होतं आणि या पत्रावरती पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवताना कोणाकोणाची सहमती होती? नाही, ते मला सांगता येणार नाही। निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती जे पत्र आहे ते आहे, पण आमच्यामध्ये विसंवाद झाला आहे, अध्यक्षामध्ये आणि माझ्यामध्ये खडाजंगी झाली, ह्या साफ चुकीच्या बातम्या आहेत। असा कुठलाही प्रकार झालेला नाही, हे सर्व कपोलकल्पित बातमी आहे। नाही नाही, आम्ही वाद झाला असं म्हणतच नाही, पण ज्यावेळेस हे पत्र देण्यात आलं निवडणूक आयोगाला, हे पत्र तुमच्या समोर देण्यात आलं नाही नाही, त्याच्यावर मी काही बोलणार नाही। त्याबद्दल तटकरे साहेब बोललेले आहेत ना, पुन्हा पुन्हा रिपिटेशन नको। नाही, पण ते पत्र तयार करताना सुनेत्रा पवार त्यांच्यासोबत कोण होतं, कोणाच्या सहमतीने ते पत्र देण्यात नाही, मला माहिती नाही, मला सांगता येणार नाही। पण सर त्या पत्रामध्ये इतर कोणत्याही नेत्यांच्या पदाचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला नव्हता। नाही, त्याबद्दल बोललेत ना, माननीय अध्यक्ष बोललेले आहेत त्याबद्दल। पण सर, इतरांच्या नावाचा उल्लेख न करणं त्याचं कारण काय असावं? तो इलेक्शन प्रोसिजरचा भाग आहे, इलेक्शन कमिशनचा, त्याबद्दल तटकरे साहेब बोललेले आहेत। पण सर, याबद्दल तुमचं आणि तटकरे सरांचं लास्ट बोलणं कधी झालेलं आहे? मी काल पण आमचं नेहमी आताही बोललो, काल बोललेलो आहे, आता सुद्धा 1 तासापूर्वी बोललो। आमच्यामध्ये विसंवाद नाही, उलट सुसंवाद आहे। मग हे पत्र तयार करताना कोण सोबत होतं? सुनेत्रा पवार वेगळा आहे, त्याच्यावर तटकरे साहेब बोललेले आहेत। पण सर, तुमच्या नावाचा पदासह उल्लेख आहे जे वेबसाईट वरती आलेलं आहे ते आता सर्व त्याच्यावर उहापोह झालेला आहे, चर्चा पण झालेल्या आहेत ना। पण मग सर, हे पत्र सुनेत्रा पवारांनी स्वतः एकट्याने दिलं? त्याच्यावर मी काही बोलणार नाही, ते पक्षश्रेष्ठी पण बोलतील। याच्यावरून पक्षामध्ये काही अंतर्गत वाद चालू झाला? पक्षश्रेष्ठी बोलतील, तो मुद्दा मी काय बोलणार नाही। तर आपण बघितलं की शिवाजी गर्जे जे आहेत त्यांनी वारंवार प्रश्न विचारला तरी सुद्धा जे आहेत या प्रश्नावरती उत्तर देणं टाळलेलं आहे। पत्र सुनेत्रा पवार यांनी कोणाच्या समोर हे बनवलं किंवा कोणाच्या सहमतीने पत्र बनवण्यात आलं याबद्दल जे आहे ते राष्ट्रवादीचे इतर नेते बोलायला पुढचे नारायणसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई।